साने गुरुजी हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील एक अत्यंत आदरणीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील पालगड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे एका साध्या पण संस्कारशील कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर आईचे संस्कार, गरिबीचे वास्तव आणि समाजातील विषमता यांचा खोल परिणाम झाला. साने गुरुजींचे शिक्षण अत्यंत कष्टातून झाले. परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ कधीही कमी होऊ दिली नाही. पुढे ते शिक्षक झाले आणि शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी न मानता सेवाव्रत मानले. विद्यार्थ्यांशी ते मित्रासारखे वागत, त्यांच्या अडचणी समजून घेत आणि जीवनमूल्यांची शिकवण देत. त्यांच्या मते शिक्षणाचा खरा उद्देश माणूस घडवणे हा आहे, केवळ परीक्षा पास करणे नव्हे. साने गुरुजी हे थोर लेखकही होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, कविता, निबंध, अनुवाद असे विविध साहित्य प्रकार हाताळले. त्यांचे लेखन साध्या, सरळ आणि हृदयाला भिडणाऱ्या भाषेत आहे. श्यामची आई हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि अजरामर पुस्तक आहे. या पुस्तकातून आईचे प्रेम, त्याग, संस्कार, सत्यनिष्ठा आणि नैतिक मूल्ये अतिशय सुंदर रीतीने मांडली आहेत. हे पुस्तक केवळ एक साहित्यकृती नसून संस्कारांचे मार्गदर्शन करणारा जीवनग्रंथ आहे. साने गुरुजींच्या लेखनात माणुसकीचा ओलावा जाणवतो. त्यांनी नेहमी प्रेम, करुणा, सेवा आणि समतेचा संदेश दिला. समाजातील गरीब, दलित, शोषित आणि वंचित घटकांसाठी त्यांच्या मनात विशेष कळवळा होता. अस्पृश्यता, जातीभेद आणि अंधश्रद्धा यांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. माणूस म्हणून माणसाचा सन्मान हीच त्यांच्या विचारांची केंद्रबिंदू होती. स्वातंत्र्य लढ्यातही साने गुरुजी सक्रिय होते. त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा स्वीकार केला होता. सत्य, अहिंसा, त्याग आणि सेवाभाव या गांधीवादी मूल्यांवर त्यांचा ठाम विश्वास होता. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र संकटे आणि दुःखांनी त्यांचे मन कधीही खचले नाही. उलट त्यांच्या विचारांना अधिक बळ मिळाले. साने गुरुजींचे सामाजिक कार्य अतिशय व्यापक होते. त्यांनी समतेसाठी, भाषिक ऐक्यासाठी आणि मानवी मूल्यांसाठी आयुष्य झिजवले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर त्यांचे अतूट प्रेम होते. मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, शिक्षण मातृभाषेतून मिळावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. एक शिक्षक म्हणून साने गुरुजी विद्यार्थ्यांच्या मनात नैतिकतेचे बीज पेरत. ते म्हणत, चांगला माणूस होणे हेच शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात जिथे केवळ गुण, पद आणि यशाला महत्त्व दिले जाते, तिथे साने गुरुजींचे विचार अधिकच महत्त्वाचे वाटतात. दुर्दैवाने 11 जून 2050 रोजी साने गुरुजींनी आपले जीवन संपवले. हा दिवस मराठी समाजासाठी एक मोठा आघात ठरला. मात्र त्यांचे विचार, साहित्य आणि कार्य आजही जिवंत आहेत. त्यांच्या जीवनातून आपल्याला सत्यनिष्ठा, करुणा, समाजभान आणि सेवावृत्ती यांचे मोल कळते. आजही साने गुरुजी हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत, तर वर्तमान आणि भविष्याला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श शिक्षक आहेत, लेखकांसाठी संवेदनशील मार्गदर्शक आहेत आणि समाजासाठी ते माणुसकीचे प्रतीक आहेत. म्हणूनच साने गुरुजी यांचे स्थान मराठी मनात अढळ आहे. उपसंहार: साने गुरुजींचे संपूर्ण जीवन हे त्याग, प्रेम आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या विचारांचा अवलंब केल्यास समाज अधिक सुसंस्कृत, समताधिष्ठित आणि मानवतावादी बनेल. म्हणूनच साने गुरुजी हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून एक विचारधारा आहेत.